एक ब्रेकिंग न्यूज बुलेटिनमध्ये समोर येते। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची तब्येत अचानक बिघडलेली आहे। बीड दौऱ्यावर असताना जरांगे पाटील यांना भोवळ आली। जरांगे पाटील यांच्यावर छत्रपती संभाजीनगरमधील एका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दौरा अर्धवट सोडून जरांगे पाटील तातडीने रुग्णालयामध्ये दाखल झाले। संभाजीनगरमधील गॅलेक्सी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे। उष्माघात आणि अतिसाराचा जरांगे पाटलांना त्रास झाला, त्यामुळे डॉक्टरांनी आता त्यांच्यावर उपचार करत आरामाचा सल्ला दिलेला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। अचानक जरांगे पाटलांची तब्येत बिघडली, ते बीडच्या दौऱ्यावर होते। दौऱ्याच्या दरम्यान त्यांना भोवळ आली, लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। मनोज दादा जरांगे पाटलांना परवापासूनच त्रास होतो आहे। थोडंसं ॲबडोमिनल पेन, लूज मोशन आणि फीवर ह्या कंप्लेंट्स 3 दिवसापासूनच होत आहे। आज ते सकाळी परत बीडला दौऱ्याला गेले असताना कार्यक्रमात त्यांना चक्करही आली। एकंदरीत हे 3 दिवसापासून जे आहे ते सनस्ट्रोकसारखं आहे। ऊन लागल्या कारणाने त्यांना हे सगळ्या कंप्लेंट्स आहेत। आजचा BP थोडासा 90/70 असाच कमी आहे, त्यामुळे चक्कर आली असेल। ॲबडोमिनल पेन आताही परसिस्टंट आहे। आपण त्यांच्या आता सगळ्या टेस्ट पाठवतो आहे आणि बाकीचे रिपोर्टही आता करून घेतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।